कॉन्क्रीट रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आमच्या शिवसेनेचे वीरभाईंदरचे जिल्ह्याचे प्रमुख राजू भोईर, आरपीआय आठवले गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र शेळेकर, 145 विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख विक्रम प्रताप सिंह, श्री रामभाऊ शर्मा, श्री जयराम मेसे, श्री कमलाकर पाटील, संगीताताई कुळे, राहुल पाटील, अजय साळवी, आमच्या श्रीजी कन्स्ट्रक्शनचे भावेश भाई, महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी, सगळे युवा सेनेचे प्रमुख आणि या परिसरातील सर्वप्रथम जनतेला मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण प्रताप सरनाईकला 1, 2, 3 आणि चौथ्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून पाठवलं आणि त्याचमुळे प्रताप सरनाईक आपल्या ह्या शहराचा नव्हे तर राज्याचा मंत्री झाला। त्यामुळे हे श्रेय जे आहे ते प्रताप सरनाईकचं नाही, हे श्रेय तुमच्या लोकांचं आहे। तुम्ही लोकांनी आशीर्वाद दिला मतरूपी, म्हणून आज प्रताप सरनाईक मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे। आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर हा तुमच्या इथला कार्यक्रम घेतला आणि त्यामुळे हा कार्यक्रम करत असताना हा संघवी हिल परिसर जे आहे ते सोसायटी ह्या परिसरामध्ये कमी आहेत, परंतु खाली गावठाण परिसरामध्ये एवढी आमची लोक आहेत, रस्ते एक दुसऱ्याला कनेक्टिंग नसल्या कारणाने त्याचा फायदा होत नाही। परंतु तुम्हाला मी सांगतो की आपण जवळजवळ या संघवी हिल्स परिसरामध्ये तरण तलावाचं काम चालू केलेलं आहे। आपल्या लहान मुलांना तिरंदाजी प्रशिक्षण करता यावं म्हणून तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं आहे। पाण्याच्या टाकीचं काम आपण पूर्ण केलेलं आहे, उद्यानाचं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि आता राहिला होता प्रश्न कॉन्क्रीट रोडचा, तो कॉन्क्रीट रोडचा पण प्रश्न आता निकाली निघालेला आहे आणि त्यामुळे कॉन्क्रीट रोडचं काम पण लगेच चालू होईल। मी मुद्दामून वर्क ऑर्डर दिल्यानंतर ठेकेदारांनाच घेऊन आलो, आता कधी चालू करणार भावेशभाई काम? सोमवारपासून काम पण चालू होणार आहे। काय व्हायला म्हणजे असं नाहीये की बाबा नारळ फोडला आणि नंतर मग मंत्र्याला विचारणार काम कधी चालू होणार, तर लवकरात लवकर काम चालू करा आणि पावसाळ्यापूर्वी संपवा लवकर। भावेशभाई तुमचं काम फास्ट आहे पण हे जरा सुपर फास्ट करा। आपल्या मेट्रोचं काम जसं असतं तसं, म्हणजे बुलेट ट्रेनच्या सारखं काम करा, म्हणजे लोकांना कमी त्रास होईल आणि कमी त्रासामध्ये ह्या परिसराचा विकास होईल। हे आता संघवी बिल्डरचा भाव वाढवू नका हो तुम्ही, हा नाहीतर कॉन्क्रीट रोड दिला म्हणजे लगेच फुटामागे 100-200 रुपये वाढवतील। त्याचा बिल्डरचा माणूस आलाय का तुम्ही? हा भाव नहीं बढ़ाने का? बिल्कुल, हाँ भाव बढ़ाएगा तो आंदोलन करेगा हमारा रामभाऊ शर्मा इधर, ठीक है। वो तो उनका खुद का वर्क क्या करने का वर्किंग है, मगर हमारी सुविधा है, बिल्डिंगें तो बनते रहेगी मगर हमारी जनता जो यहाँ है उनको सुविधा देना पड़ेगा। अभी महाविष्णु सीनियर सिटीजन के लोगों ने मुझे अभी यहाँ पे कहा है कि हमें एक आपके लिए सीनियर सिटीजन्स के लिए जगह कट्टा तो बना के दिया था मैंने आपको। अभी आपका ये कहना है कि ऊपर, हाँ पीछे है ना, हाँ तो वो दवाखाना चल रहा है कि नहीं? दवाखाना का काम भी चल रहा है, तो आपके उपस्थिति में तो उसका ओपनिंग किया था। अभी मस्त है कि वो तीरंदाजी प्रशिक्षण केंद्र है, मैंने मेरे पीए को बोल दिया क्योंकि मेरा डिसीजन क्विक रहता है एकदम, करने का तो पूरा फटाफट कर देने का। मैं मेरे एमएलए फंड से वो जो तीरंदाजी प्रशिक्षण केंद्र है उसके ऊपर एक माला चढ़ा के ले लेता हूँ, तो उसमें सीनियर सिटीजन के लिए आपको जगह मिल जाएगी ताकि आपका जो काम रहता है वो हो जाएगा। आप लोगों को भी मालूम पड़ना मांगता है, जिसको हमने विधायक दिया तो उसका फंड का वापर अच्छी तरह से हो रहा है कि नहीं। तो देखिए सीनियर सिटीजन के लिए स्विमिंग पूल हो गया, वापिस ये आपका तीरंदाजी प्रशिक्षण केंद्र है, आरोग्य सेवा के लिए वो आपका दवाखाना है, तो ये सब सुविधा देना हमारा फर्ज है। हम तो क्या हमारे जेब से नहीं देते कुछ, आप लोगों का पैसा जो महानगर पालिका और राज्य शासन जमा करता है टैक्स के माध्यम से, उसी से हम करते हैं। नाम हमारा रहता है क्योंकि लोक प्रतिनिधि के तौर पे आप हम चुन के देते हैं, तो ये हमारा फर्ज बनता है। आणि प्रामुख्यानं इथल्या आमच्या बरीच काही आमच्या आदिवासी पाड्यांमधली काही आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांच्या व्यायामशाळा आपल्याला करायचे आहे। त्याच तीरंदाजी प्रशिक्षण केंद्रामध्ये एक व्यायामशाळा बंद झालं पाहिजे, ते बारकेबाई नेहमी सांगायची आपल्याला व्यायामशाळा पाहिजे। स्विमिंग पूलच्या बाजूला केलेलं आहे ना, हा ठीक आहे, मग काही गरज नाही आहे। इकडे फक्त ज्येष्ठ नागरिक मस्त आराम, आणि त्यांना तिकडे वाचनालय वगैरे पण करून देऊ आपण, म्हणजे वाचा दिवसभर साहित्य, हिंदी और मराठी जो साहित्यकार है उनका साहित्य पढ़िए। तो असं कामं आपल्याला भविष्यामध्ये पण करायचे,
आणि आज या रस्त्याचा शुभारंभ झाला. आमचा राममोहन नेहमी मेहनत करत असतो, जेवढा मेहनत करतो तेवढे शिव्या पण खात असतो, पण का मला काय तो कमी करत नाही, जात असतो पुढे. पीछे वो क्या उसका कहना है कि कारवा हम तो कारवा ले चले है, पीछे क्या है वो देखने का नाही. परंतु आमचे शिवसैनिक अतिशय चांगल्या प्रकारचं काम या परिसरामध्ये करतात. आमचा अजय साळवी शाखा प्रमुख आहे, आमचा राहुल पाटील आहे. हे छोटे छोटे पोरं अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात. रात्री बेरात्री पेशंटला कुठे भेटायला जायचंय, बघायला जायचंय, काही सुविधा लोकांना पाहिजे, हॉस्पिटलला पोहोचवायचं, हे कामही लोक करत असतात. आता कमलाकर पाटील वगैरे म्हातारा झालाय, कारण त्या राहुल करतो ना काम तुझं, केस पाड आजोबा झालास ना. मी नाही म्हातारा झालो, सांगतो मी पण आजोबा झालोय. आमचे जयराम मेसे सारखे आहे बघा, काल वारकरी भवनाचं काम केलं, वारकरी भवनाच्या सगळ्या कामासाठी पुढे पुढे होते. अशी आमचे सगळे ऍक्टिव्ह काम करणारे लोक. बंडे कुठे? अच्छा, असे सगळे काम करणारे आमचे कार्यकर्ते, म्हणून प्रताप सरनाईक सक्षम आहे. प्रताप सरनाईक काही एकट्याला कोणी मतं दिली असते हो, ही आमची फळी तुमच्या सोबत आहे, ही आमची फळी आमच्या सोबत काम करतात. जिल्हा प्रमुख राजू भोईर आहे, आमचे विक्रम प्रताप आहे, ही लोक काम करतात, म्हणून प्रताप सरनाईक पुढे जातोय. प्रताप सरनाईक राज्य शासनाच्या माध्यमातून निधी आणतो, कामं करतो, परंतु शेवटी तुमच्यासारखी आमची जर ह्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते नसतील तर प्रताप सरनाईक काही करू शकत नाही. आमच्या खुळे मॅडमचा काल वाढदिवस होता, मला आठवण होती, पण नंतर मी फोन करायलाच विसरलो, कारण काल 2 कार्यक्रम होते. एक इथं ठाण्याला मीरा भाईंदरला घेतला मी आपला वारकरी भवनाचा शुभारंभ, आणि ठाण्याला शिंदे साहेबांच्या हस्ते होतो विठ्ठलाचा. बघितलं की नाही विठ्ठल कसा बनवला तो? 57 फुटाचा. इकडे तुमच्या इकडे पण बसवायचं आपल्याला, जरीमरी तलावावर रोज जायचं. आता कार्तिकी एकादशीला तिकडे मी मस्त लाइटिंग वगैरे करून देतो. पंढरीला नाही जाऊ शकत ना, पंढरीच आपण इकडे आणून तुमच्या समोर ठेवू. काही काळजी करायची नाही, आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याला. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून जी जी काही सुविधा करता येईल त्या सुविधा देऊ. आमचं बाबासाहेब कोपलेंचं नाव द्यायचंय, त्या व्यायामशाळा, ते जो ज्येष्ठ नागरिक भवन बनवतोय आपण, बाबासाहेब कोपलेंचं नाव देऊ, म्हणजे तोही तुमचा जो विषय आहे तो विषय संपेल. आणि दुसरी जी मागणी आहे ती माझ्याकडे आलेली आहे, ती मागणी पण लवकरात लवकर पूर्ण करू. तारीख देऊ नका, 15 तारखेच्या सगळं होणार नाही, कारण घाई होईल. परंतु तुमची मागणी रास्त आहे, तुमच्यासाठी नाही आहे, समाजासाठी आहे, आणि समाजासाठी झटणारा कार्यकर्ता तो माझा कार्यकर्ता. जय लहुजी. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तलावाचं सुशोभीकरण करायचं ना, चांगलं करायचंय. तर त्या राममोहनचं आणि अजयचं असं म्हणणं की तलावाचं सुशोभीकरण करायचं, ते पण करून टाकू, काही काळजी करू नका. अरे आप बोलते रहो, हम करते रहेंगे. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना एवढ्या उन्हामध्ये बसवल्याबद्दल राममोहनचं मनापासून कौतुक करतो की एवढ्या सिनियर सिटीजनला एवढा वेळ तुम्ही बसवलं. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.